पण तो भाग 1 गेल्याबरोबर कथाने अर्जुन केबिनमधून निघून गेल्याबरोबर कथाने सगळ्या फाईल्स नीट करून ठेवल्या आणि एका सहकार्याला फोन करून प्रोजेक्ट डिस्कस करायला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. कारण बाकीचे लोक तिला फार विचित्र नजरेने पाहायचे. आपल्या केबिनमध्ये आल्याबरोबर तिच्या फोनवर ग्रुप व्हॉट्सॲप कॉल आला. ती आनंदाने हसली आणि कॉल उचलला. समोर 3 चेहरे दिसले, सिमरन, समर आणि शिवम. शिवम हाच तिचा सहकारी होता आणि तिच्यावर प्रेम देखील होतं. त्यांचे हे आधीपासून तिला माहीत होतं, पण मागे जबाबदारी एवढी होती की CAT पाहण्यांचे कुणाचाही विचार करायला. जेव्हा जेव्हा कथा बाहेर असायची तेव्हा शिवम सिमरन समरची पूर्ण काळजी घ्यायचा. म्हणून आता तोही तिच्या कुटुंबाचा एक सदस्यच बनला होता. दोन्ही भावंडांना पाहून कथा हसली. म्हणून सिमरन घोड आता पूर्ण काळजी घ्यायचा. म्हणून कोण दाखवूना बसे आली. शिवम भैया आज आंटींना घेऊन आमाच्याकडे आला होता. त्यांनीच चॉकलेट्स आणि कोल्ड्रिंक आणल्या. कथाने भावूक नजरेने शिवमकडे बघितला. नजरेनेच धन्यवाद केला. मग परत दोघाकडे बघत हस केला. अरे, इतकं एक्सप्लेन करायची गरज नाही, मी तर मस्तीने म्हणाले. पण समरने तिची बोलायची वाटत पाहिली नाही. फोन समोर येऊन तो उदास चेहराने म्हणाला, माझ्या कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शनला येऊ शकशील ना प्लीज हया. वर्षी तरी प्रोफेसरांना या निमित्ताने पालकांना भेटायचं असतं आणि माझ्या पालक तर तूच आहेस. पूर्ण वर्ष झालं आम्ही तुला पाहिलं नाही. तू कधी येणार आहेस? त्यांना किती मेहनत करावी लागते माहितीये का? गप्प केल्याने आसेंज आहे, पण सिमरन तरी कुठे थांबणार? आम्ही तुला प्रत्यक्ष भेटलं नाही. कथाने मध्येच तिची बोलती बंद केली. आता हे काय आहे त? सिमरनने ओठ दाताखाली दाबले. असं नाही आम्हाला तुझ्याशी फेस टू फेस भेटायचे. आपली भावंडांची बोलणं ऐकून कथाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. खरण होतं, जयपूरहून निघाल्यावर ती एकदाही त्यांच्याकडे गेली नव्हती. थेट इथेच आली होती. तिलाही दोघांची प्रचंड आठवण यायची. पण दोघांना चांगलं आयुष्य द्यायचे असेल तर तिला हे सॅक्रिफाईस करावंच लागणार होतं. झाच कथानी पाहिलं. अर्जुन पाहेल परत आला होता. तिने घाईघाईने फोन कट केला. तिने कुणालाही सांगितलं नव्हतं की तिच्या भाऊ बहीण आहेत, कारण माहिती नाही कोणी बदला घेण्यासाठी काय करेल. या आधीच्या धोक्याने तिला हे चांगलंच शिकवलं होतं. आता ती भाऊ-बहींना टार्गेट होऊ देणार नव्हती. कसलाही रिस्क नाही. पुढच्या वर्षी समरचं इंजिनिअरिंग पूर्ण होईल. तो नोकरी करेल. सिमरनला अजून 2 वर्ष बाकी होती. अर्जुन तिची घाई पाहूनही अनदेखी करत म्हणाला, इशू, एक महत्वाची गोष्ट आहे. आती आपल्या केबिनमध्ये यायला सांगितलं. कथाने हळूच विचारलं, बोला सर. अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणाला, इशू, आपला वर्कलोड वाढणार आहे. इंडियातून काही प्रोजेक्ट्स येत आहेत. या आपलं काम पाहणार आहेत. मीटिंग होती. हे ऐकून कथा खुश झाली. सगळी तयारी तिलाच करायची होती. तिने आनंदाने मान डोलावली. पुढचे 2 दिवस दोघांसाठीही प्रचंड व्यग्र गेले. एखादी मोठी बिझनेस मीटिंग आहे एवढचं अर्जुनने सांगितलं होतं. 2 दिवस झरझर गेले. कथाला बोलायलाही वेळ नव्हता. तिने अप्रतिम तयारी केली होती आणि मीटिंगचा दिवस उजाडला. ऑफिसच्या मागच्या बाजूला सगळी व्यवस्था पूर्ण झाली होती. कथा मीटिंग रूमकडे गेली. तिथे खूप लोक होते. काही जण तिला ओळखत नव्हते, काही जण ओळखायचे. पण जे ओळखायचे त्यांना तिचं इथे असणं पसंत नव्हतं. त्यांच्यासमोरच तर अध्यात्मने तिच्याशी लग्न केलं होतं. पण तिला काहीही विचारता येणार नव्हतं.
तिच्या त्यांच्याशी कसलाही संबंध नव्हता. ते नातं तर त्याच दिवशी संपला होता ज्या दिवशी अध्यात्मने तिला मिस्टेक म्हटला होता. अर्जुनने वेळेवर सगळं सांभाळला होता. तेवढ्यात आत आलेला युग, त्याची नजर कथावर पडताच एका सेकंदासाठी तो थिजला. एकटक तिच्याकडे पाहत राहिला. अध्यात्मच्या काम असल्याने तो या मीटिंगला येऊ शकला नव्हता. त्याने युगलाच पाठवलं होतं. युगने थोड्या वेळाची परवानगी घेऊन आनंदाने अध्यात्मला फोन लावला. पण फोन उचलताच अध्यात्मच्या तो नेहमीच्या रुक्ष उत्तर, बिझी आहे. युगला सगळं एक्सप्लेन करायचा होता, पण शब्द सापडत नव्हते. कुठून सुरुवात करावी समजतं नव्हतं. मग काय वेळेचा पक्का बिझनेसमॅन तो ऐकेल तेव्हा ना. रागात फोन ठेवला. युगलाही राग आलाच, कारण त्यांचं ऐकून न घेता फोन ठेवला होता. मग त्याने आपल्या आईला फोन करून ही एवढी सांगितली. सुनेना ताईंना खूप आनंद झाला. पण प्रश्न तर हा होताच, ही मुलगी अर्जुनसोबत काय करते? त्यांनी कथाला खूप शोधलेला, पण सापडली नव्हे ती. आता कळलं, ती स्वतःला सगळ्यांपासून लपवत होती. युगही खूप होता, पण आईच्या सांगण्यावरून त्याने तो विचार तिथेच शोधला. दुसरीकडे मुंबईमध्ये, खरं सांगते सुनेना, रीनाताई फोन कानाला लावून गार्डनमध्ये आल्या होता. मॉस्कोमध्ये सुनेनाताई रुग्ण तपासून केबिनमध्ये आल्या होती. त्यांना आनंद झाला. 1 वर्षाने ती मुलगी सापडली होती. बाकी काम त्यांना करायचा होता. जेव्हा घी सरळ बोटाने निघत नाही तेव्हा बोट वाकवावीच लागतात. रीनाताई म्हणाल्या, सुनेना, त्याने आपल्याला काय समजावलंय ते माहीत आहे, पण मी त्याची आई आहे. त्याने जेवढी दुनिया पाहिली त्यापेक्षा आपण कितीतरी जास्त पाहिली आहे. आता पुरे झाला. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. म्हणून आज अशी बदतमीजी करतोय. आता आपल्याला अशा काही परिस्थिती निर्माण कराव्या लागतील. सुनेनाताई म्हणाल्या, भाभी, त्याच्या डोळ्यात मी काहीतरी वाचलंय आहे, पण तो का सांगत नाही? रीनाताई हसल्या. भाभी, आता तुझ्यातली रीना बाहेर आलीये. आता पहा काय आणि कसम घडत नाही.